मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळवण्याची ही जी मागणी केली जात आहे ती फक्त दंडुकशाही, हुकुमशाही आणि दडपशाहीद्वारे सुरू आहे। त्यांचे आमदार जास्त आहेत। केवळ ताकदीच्या जोरावर आंदोलन रेटले जात असून जरांगे पाटील यांचं मराठा समाजाविषयीचे आंदोलन भरकटलेल्या स्थितीत आहे, असा गंभीर आरोप ओबीसी समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केला आहे। सांगलीमध्ये प्रकाश शेंडगे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते शब्बीर अन्सारी, माजी महापौर संगीताताई खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते, राष्ट्रवादीचे नेते अथर नायकवडी, माजी नगरसेवक विष्णू माने उपस्थित होते। एकाच समाजाला 3-3 आरक्षण मागितले जात आहेत, हे संविधानाला धरून नाही, असं सांगून प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले, जरांगे पाटील यांचं आरक्षणाविषयीचं आंदोलन राहिलं नसून त्यांचे आंदोलन राजकीय स्वरूपाचं बनलं आहे। बघा, हे जे आरक्षणाचं हे काय मराठा आरक्षणाचं जी मागणी जी आहे की आम्हाला ओबीसीतच मिळालं पाहिजे, ही मागणी फक्त दंडुकेशाही चालू आहे, दडपशाही चालू आहे, हुकुमशाहीवरती चालू आहे की त्या ठिकाणी त्यांचे आमदार सगळे जास्त। या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं तर आज बहुतेक सगळे आमदार मराठा समाजाचे आहेत किंवा खासदार मराठा समाजाचे आहे। एकाही आमदारांना खासदारानं कधी ओबीसीचं आरक्षण जे आहे ते वाचलं गेलं पाहिजे, त्याला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका या सांगली जिल्ह्यातल्या एकही आमदाराने, मराठा आमदारांनी घेतलेली नाही किंवा खासदारांसुद्धा घेतलेली नाही। त्यामुळे आता ह्याचं काय करायचं उद्या हे ओबीसी समाज नक्कीच करेल, परंतु संविधानात्मक मार्गाने जे आहे आमची आरक्षणाची लढाई जी संविधानिक मार्गाने चालू आहे। आम्ही कुणाचं आरक्षण आम्ही मागत नाही, हिसकावून घेत नाही आहे आणि त्यामुळं जे काय मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई जी आहे ती एका भरकटलेल्या स्थितीत आता गेलेली असं म्हणायला का हरकत नाही आहे, कारण त्यांचं संविधानात्मक आरक्षण जे आहे ते घटना दुरुस्ती करून 50% वरचं आरक्षण घेणं ह्याच एकमेव मार्ग आहे। नाहीतर EWS जो आहे मराठा गरीब समाजाला EWSचा आरक्षणाचा मार्ग कालही मोकळा आहे, आजही मोकळा आहे आणि उद्याही असणार आहे। त्यामुळे EWS आरक्षण त्यांना घेणं हे त्यांच्या समाजाच्या हिताच्या 8.5% आरक्षण ते त्यांनी घेतलेलं आहे। पण जो मराठा कुणबी दाखला घेईल त्याचं ते EWS आरक्षणाला तो मुकणार आहे। की कालच या ठिकाणी जरांगेंची या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसा प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळाला, आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। आणि त्या कालच्या रॅलीमध्ये जरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या जखमेवरती मीठ सोडण्याचा कार्यक्रम जो आहे तो जरांगेंनी काल या ठिकाणी केलेला आहे। आज जरांगे कोल्हापूरला आहे, त्या कोल्हापूरलासुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी आमची माहिती आहे। तर अशा प्रकारे एकीकडे जरांगेंना अल्पसा प्रतिसाद मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसीचे म्हणावे मात्र जे आहेत त्यांना लाखोंचा प्रतिसाद जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे। आज मराठा समाजाला आरक्षण EWSचं आरक्षण जे घटनात्मक आरक्षण आहे 8.5% आरक्षण त्यांनी घेतलं आहे, त्याच्याशिवाय 10% वेगळं आरक्षण जे आहे आता वेगळा कायदा करून तेही त्यांनी केलेलं आहे। एकीकडे ते म्हणतात की आम्ही मागासवर्गीय आहे आणि दुसरीकडे EWSची ओपन कॅटेगरीतला आहे ते पण पाहिजे म्हणत आहेत। म्हणजे त्यांना काय सगळंच पाहिजे का? उद्या शेड्यूल कास्ट पण मागतील, उद्या शेड्यूल ट्राईब पण जरांगे मागतील, काय भरोसा नाही। यांच्या मागण्या प्रत्येक महिन्याला अशा मागण्या बदलत आहेत की जेणेकरून इथं काय खेळापताच्या आरक्षणाची अशा प्रकारचं ज्या मागण्या आहेत त्याला संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि कुठल्याही वेळेस आम्ही 1%सुद्धा ओबीसी आरक्षणाला जे आहे आम्ही धक्का लागू देणार नाही। शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काय निर्णय घ्यावे लागतील तर ते सुद्धा आम्ही करू आणि हा ओबीसी जो आहे तो रस्त्यावरची लढाई, राजकीय लढाई आणि न्यायालयीन लढाई जी आहे ती पूर्ण तयारी जी आहे ते आम्ही करून ही लढाई जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ते पहा, सुरुवातीला जरांगे साहेबांचं आंदोलन जे आहे ते मराठा समाजाला त्यातल्या त्यात गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी होतं, अशी एकत्र भूमिका होती। पण आता जे बघितलं तर आता त्यांची मागणी जे राजकारणाकडे चाललेली आहे, आरक्षण द्या ना तर ह्याला पाडू ना तर त्याला पाडू, पाडायची भाषा जी आहे ती राजकारणामध्ये शेवटी जनता ठरवते। कोण कुणाला जिंकून आणणार किंवा कोण कुणाला निवडून आणणार हे जनता ठरवत असते, ते प्रकाश शेंडगे ठरवत नाही किंवा जरांगे ठरवत नाही किंवा मुख्यमंत्री ठरवत असतो। त्यामुळं ह्या पाडापाडाची भाषा, उभा करण्याची भाषा हे जे काय सुरू आहे त्याच्यावरून जरांगेंचं जे आहे की आता त्यांचं जे सामाजिक न्यायाची चळवळ जी आहे ती आता राजकीय चळवळ जी आहे तिच्याकडेच चाललेलं आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे। आणि म्हणूनच त्या ठिकाणी जरांगेंना बराचसा विरोध जो आहे तो आता मराठा समाजातून व्हायला सुरू झालेला आहे।